रवा किंवा मैदा न वापरता फक्त गव्हाच्या पिठापासून कळीदार असे तळणीचे मोदक कसे बनवायचे ते आज आपल्याला पाहायचं आहे। हे मोदक 8 दिवस एकदम छान असे टिकतात आणि खायला एकदम स्वादिष्ट हे लागतात आणि झटपट बनवून सुद्धा तयार होतात। इथे मोदक एकदम सोप्या पद्धतीने बनवून दाखवलेले आहेत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि रेसिपी थोडी जरी आवडली असेल ना तर एक लाईक करायला विसरू नका। नमस्कार मंडळी, रोहिणीज रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत। तर मोदक बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला सारण बनवून घ्यायचं आहे। त्याच्यासाठी कढई गरम करायला ठेवली आणि त्याच्यामध्ये 1 चमचाभर मी इथे तूप घालून घेतलेलं आहे। तूप छान वितळलं की याच्यामध्ये आपल्याला ओलं नारळ किसलेलं ते घालून घ्यायचं आहे आणि साधारण 3 ते 4 मिनिटं ओल्या नारळाचा किस आपल्याला तुपामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे। तर इथे सारण बनवण्याच्या भरपूर अशा वेगवेगळ्या पद्धती आहेत। तुम्ही ह्या पद्धतीने ओल्या नारळाचं सारण बनवलं ना तरी ते चवीला एकदम छान असं बनवून तयार होतं। आता इथे ओलं नारळ आपलं छान असं परतून झालेलं आहे। आपण जेवढा ओल्या नारळाचा किस घेतला तेवढाच आपल्याला इथे गूळ पण घ्यायचा आहे, म्हणजे दोन्हीचे प्रमाण एकदम बरोबर असं आपल्याला इथे ठेवायचं आहे। आणि गूळ आपला जसा जसा गरम होत जाईल तसा तसा तो वितळायला लागतो आणि आपले सारण छान असे बनवून तयार होते। नंतर याच्यामध्ये चवीनुसार मी विलायची आणि जायफळ पावडर घालून घेतली आणि परत याला व्यवस्थित छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि सर्वात शेवटी आपल्याला याच्यामध्ये खसखस घालून घ्यायची आहे। तर इथे मी 1 चमचाभर खसखस घातली आणि परत हे सारण छान असं इथे शिजवून घेतलेलं आहे। थंड झाल्यानंतर हे आणखीन कोरडं होतं। सध्या आपल्याला ते थोडंसं ओलसर दिसतं, परंतु जेव्हा हे थंड होईल ना ते आणखीन कोरडं कोरडं असं बनवून तयार होतं। तर मंडळी, इथे आपलं सारण बनवून तयार झालेलं आहे आणि ते थंड होत आहे तोपर्यंत आपण इथे पीठ मळून घेऊया। गव्हाचं पीठ इथे चाळणीने मी चाळून घेतलं आणि याच्यामध्ये मी मीठ घालून घेतलेलं आहे। मीठ थोडं जास्त घालायचं म्हणजे आपले मोदक चवीला छान असे बनवून तयार होतात। आणि याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून पाणी घालून घ्यायचं आहे आणि एकदम घट्टसर असं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ छान घट्टसर असं मळून घेतलं की आपल्याला मोदकाची पारी लाटताना ती एकदम सहज लाटता येते। त्याच्यामुळे इथे पीठ आपल्याला एकदम घट्ट असे मळून घ्यायचे आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी इथे पीठ मळून घेतलेलं आहे आणि हे पीठ मळून घेतल्यानंतर तुम्ही थोड्या वेळासाठी याला असंच ठेवून देऊ शकता आणि नंतर आपल्याला काय करायचं, याच्यामधील थोडंसं पीठ घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला छोट्या आकाराची पारी किंवा पुरी बनवून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये सारण घालून घ्यायचं आहे। तर इथे मी तुम्हाला कळ्या कशा पाडायच्या ते पण दाखवते। अशा पद्धतीने हातामध्ये आपल्याला ही पारी घ्यायची आहे आणि नंतर याच्यामध्ये हे सारण घालून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता थंड झाल्यानंतर आपलं सारण एकदम मोकळं मोकळं असं झालेलं आहे। आता आपल्या अंगठ्यापासले जे बोट असतं ना ते आपल्याला आतून घ्यायचं आहे आणि बाहेरून अशा पद्धतीनं याच्या कळ्या पाडून घ्यायच्या आहेत। एकदम सोपी पद्धत आहे। आपण करायला गेलो ना तर ते आपल्याला पटकन जमेल। ज्यांना कुणाला वाटतं ना की मला कळ्या पाडताच येणार नाहीत तर तुम्ही अशा पद्धतीनं ह्या कळ्या पाडून पहा। एकदम सोप्या पद्धतीने मी इथे तुम्हाला सांगितलेलं आहे। आपल्या अंगठ्याजवळचे जे बोट असते ना ते आपल्याला आतून घ्यायचे आहे आणि बाहेरून आपल्याला अशा पद्धतीने छान अशा कळ्या पाडून घ्यायच्या आहेत आणि नंतर ह्या कळ्या आपल्याला एकाच डायरेक्शनने बंद पण करून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्या दिसायला छान दिसतात। आपला मोदक एकदम कळीदार असा दिसतो। तर इथे मी कळ्या पाडून घेतल्या आणि नंतर आपल्याला जर वाटलं ना की खालच्या साईडने व्यवस्थित कळ्या पडलेल्या नाहीत तर अशा पद्धतीने तुम्ही दोन्ही बोटाने याला असं प्रेस करून छान अशा कळ्या पाडून घेऊ शकता आणि नंतर आपल्याला हा मोदक एकाच डायरेक्शनने व्यवस्थित छान असा बंद करून घ्यायचा आहे। एकदम सावकाश ही आपल्याला प्रोसेस करून घ्यायची आहे आणि मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे एकाच डायरेक्शनने आपल्याला ह्या कळ्या फिरवून घ्यायच्या आहेत। तुम्हाला जर वाटत असेल की एखादी कळी विरुद्ध डायरेक्शनने जात आहे तर त्याला पण व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित ह्या कळ्या छान अशा बंद करून घ्यायच्या आहेत। एकाच डायरेक्शननी ह्या कळ्या सर्व बंद करून घेतल्या आणि आपल्याला वाटलं की एखादी कळी व्यवस्थित बनली नाही तरी तुम्ही ती नंतर बोटाने प्रेस करून बनवून घेऊ शकता। तरी ते तुम्ही पाहू शकता मी ह्या कळ्या एकाच डायरेक्शननी बंद करून घेत आहे आणि मला जर वाटलं की एखादी कळी ते बनवलेली नाही तर मी त्याला परत 2 बोटाने छान असं प्रेस करून ही कळीसुद्धा मी बनवून घेतलेली आहे आणि पूर्णपणे आपल्याला हा मोदक बंद करून घ्यायचा आहे आणि वरती राहिलेला पिठाचा भाग आपल्याला तो काढून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित छान असा
हा मोदक आपल्याला बनवून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता इथे मी हाताने नंतर अशा पद्धतीने याच्या कळ्या पाडून घेत आहे आणि जसजशा त्याच्या कळ्या छान अशा पडत जातात तसतसा हा मोदक दिसायला आणखीनच छान असा दिसतो। तर सुरुवातीला जेव्हा आपण ह्याच्या कळ्या बनवायला घेऊ ना तर आपल्याला ते व्यवस्थित बनवल्या जाणार नाहीत, परंतु थोडी प्रॅक्टिस केली की एकदम छान आपला कळीदार मोदक असा बनवून तयार होतो। आणि तुम्ही पाहू शकता इथे किती छान अशा याच्या कळ्या बनवून तयार झालेल्या आहेत। आता राहिलेला जो वरतीचा जास्तीचा पिठाचा भाग आहे तो मी काढून घेत आहे आणि आपला इथे मोदकसुद्धा छान असा बनवून तयार झालेला आहे आणि दिसायला एकदम छान असा हा दिसत आहे। तर मंडळी अशाच पद्धतीनं सर्व मोदक आपल्याला इथे बनवून घ्यायचे आहेत। आपला हा कळीदार मोदक दिसायला एकदम मस्त असा हा दिसत आहे आणि तुम्ही पाहू शकता सर्व मोदकसुद्धा मी ते बनवून घेतलेले आहेत। आता आपल्याला याला छान असं तळून घ्यायचं आहे। तर त्याच्यासाठी इकडे मी कढईमध्ये तेल अगोदरच गरम करायला ठेवलेलं होतं। आता आपण मोदक तळून घेऊयात। तर त्याच्यासाठी इथे मी एक एक करून असा मोदक तेलामध्ये छान सोडून घेत आहे। तर आपण इथे काय केलं, गव्हाचं पीठ मळत असताना एकदम घट्टसर असं पीठ मळून घेतलेलं आहे। नंतर त्याच्यामध्ये मिठाचे प्रमाण एकदम योग्य असे वापरले आणि मोदक आपण छान तळून घेत आहोत। तसेच सारणसुद्धा एकदम व्यवस्थित बनवले, त्याच्यामुळे हे मोदक 8 दिवस एकदम छान असे टिकतात, ते अजिबात खराब होत नाहीत। तर गणपतीच्या आगमनापूर्वी तुम्ही अशा पद्धतीने मोदक बनवून ठेवले तर नैवेद्य म्हणून ते तुम्हाला नंतर वापरता येतील। तरी ते मी काही मोदक तेलामध्ये छान असे सोडून घेतलेले आहेत आणि वरतून मी ह्याच्यावरती थोडंसं तेल सोडून घेत आहे। तुम्ही कढईमध्ये तेल थोडंसं जास्त घालून मोदक तळले ना तरीही चालेल, परंतु नंतर तळणीचे आपलं हे तेल काय करायचं याचासुद्धा आपल्याला प्रश्न पडतो। त्याच्यामुळे ना थोडंसं तेल कमीच टाकायचं आणि नंतर वरचा राहिलेला भाग आपण त्याला पलटून छान असं तळून घेऊ शकतो। परंतु जेव्हा आपण हा मोदक खालून तळतो ना तेव्हा याच्यावरती आपल्याला अशा पद्धतीने तेल सोडून घ्यायचं आहे, म्हणजे वरतून पण तो छान असा तळला जातो आणि नंतर आपल्याला त्याला थोडंसं पलटून घेता येतं आणि आपल्याला राहिलेला वरचा भाग पण छान असा तळून घेता येतो। तर मंडळी अशाच पद्धतीने इथे मी छान असे सर्व मोदक तळून घेतलेले आहेत आणि जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही जास्त तेलाचा वापर करून एकाच डायरेक्शननी छान असे हे मोदक तळून घेऊ शकता। आता इथे आपले छान हे मोदक तळून झालेले आहेत। याच पद्धतीने मी राहिलेले मोदक पण तळून घेणार आहे की नाही एकदम सोपी पद्धत, याच्यामध्ये अवघड असे काहीच नाही। याच्यामध्ये आपल्याला कळ्या पाडत असताना फक्त थोडंसं सावकाश कळ्या पाडून घ्यायच्या आहेत आणि कळ्या कशा पाडायच्या ते पण मी तुम्हाला इथे सांगितलेले आहे। अशा पद्धतीने तुम्ही मोदक बनवले तर तुमचे पण मोदक एकदम छान असे बनवून तयार होतील। इथे सर्व मोदक छान तळून झालेले आहेत आणि नैवेद्याच्या ताटामध्ये मी छान याला ठेवून घेत आहे। तर मंडळी तुम्ही पाहू शकता दिसायला हे मोदक किती छान असे दिसत आहेत आणि हे मोदक 8 दिवस एकदम छान असे टिकतात। तरी ते तुमच्याकडं ओलं नारळ नसेल तर त्याच्याऐवजी तुम्ही सुकं खोबरं किसून वापरलं ना तरीसुद्धा चालतं, परंतु ओलं नारळ वापरल्यामुळे ह्या सारणाला चव एकदम छान अशी येते आणि आपले मोदक एकदम चविष्ट असे बनवून तयार होतात। तर मंडळी रवा किंवा मैदा न वापरता फक्त गव्हाच्या पिठापासून आजचे हे मोदक मी ते बनवून दाखवले। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका आणि रोहिणीज रेसिपी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर पण करा। परत भेटूया अशाच एखाद्या छानच्या रेसिपीसोबत। तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा आणि रोहिणीज रेसिपी पाहत राहा। माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।